इकडे एफचा आवाज काय आहे? फ. मग त्याला फ शोधायचं. एवढंच करायचंय बघा. तुम्ही आता पुसणार आहे मी इथलं आणि तुम्हाला अभ्यास पण सांगणार आहे. काय अभ्यास घरात करायचा आहे तुम्ही तो. ठीक आहे. इथं मी या अक्षरांना अशी रेष मारतोय, अंडरलाईन करतो, म्हणजे सुरुवातीचे अक्षर. या अक्षरांचे आवाज काय होतात ते तुम्हाला पुढे लिहायचं आहे. काय करायचंय? पुढे लिहायचंय. बघा इथं ह्या बीचा आवाज काय होतोय? ब. एवढं शोधून लिहायचं. सीचा आवाज काय होतोय? क. असं तुम्हाला बाकी सगळ्यांचं करायचंय. आता करणार का लगेच? नाही, आता शब्द लिहून घ्यायला लागतील आपल्याला, मग करावं लागेल. नंतर आपण वेळ काढून हे सगळं करू शकतोय. ठीक आहे. हा होमवर्क आहे. काय होमवर्क आहे? की हे जे अंडरलाईन केलेले अक्षर आहेत त्या अक्षरांचे आवाज काय होतात ते आपल्याला काय करायचं आहे? तिथं पुढे लिहायचं. हा तुमचा काय आहे आजचा होमवर्क आहे. ठीक आहे. थोडस उजळणी म्हणून काय करूया आपण, परत एकदा नुसती एबीसीडी लिहतोय तुम्ही नुसतं सांगायचं. ठीक आहे. मी काय म्हणणार नाही. आणि रोज आपल्याला एक पान भरून एबीसीडी लिहायचीच आहे. कशी लिहायची मी तुम्हाला वारंवार सांगितलंय. ठीक आहे. अशा 4 रेघांमध्ये आपल्या वहीमध्ये असतील, ज्या ओळी असतील, एकाच ओळीवरती सगळे अक्षर कशी बसतील याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. माझ्या पाठीमागून पटपट पटपट म्हणा. ए चा आवाज, बी चा आवाज, सी चा आवाज, डी चा आवाज, ई चा आवाज, एफ चा आवाज, जी चा आवाज, एच चा आवाज, आय चा आवाज, जे चा आवाज, के चा आवाज, एल चा आवाज, एम चा आवाज, एन चा आवाज, ओ चा आवाज, पी चा आवाज, क्यू चा आवाज, आर चा आवाज, लो. काय म्हणताय त्याला? एस चा आवाज, स. टी चा आवाज, यू चा आवाज, व्ही चा आवाज, डब्ल्यू चा आवाज, एक्स वाय झेड. हे एकाच ओळीत कसं बसेल? थोडस गिचमिट काला होईल, मुलं चुकीचे लिहितील, किंवा मग जास्तीत जास्त 2 ओळी करा. एक थोडीशी अक्षर वरच्या ओळीत, खाली व्हायची खालच्या ओळीत. याचा फायदा काय होतोय बघा, की हे जे अक्षर खाली कुठली लिहायचे आहेत, वर कुठली लिहायचे आहेत, हे मुलांच्या पटकन लक्षात येत आहे. आपण काय करतो बघा, की मुलाला ए काढून देतो असा एका याच्यावर, म्हणतो हे पान भरून काढ. परत दुसऱ्या याच्यावर बी काढून देतो, ते म्हणतो पान भरून काढ. आणि जेव्हा तो एकत्रपणे लिहायला जातो तेव्हा मुलगा आपला बी असा लिहितो. मग त्याला कळत नाही की ह्या 2 अक्षरांमध्ये फरक आहे. हा फरक आपल्याला असा समजून त्याला लवकर देता येतोय. आपला वेळ वाचतोय. एकतर अक्षर पण त्याचे होत आहेत, एकत्रितपणे काम करायचं. आपल्या लहान मुलांचा मेंदू हा शिकण्यासाठी फार उत्सुक असतो. ते लगेच कॅप्चर करतात, लगेच शिकतात. ह्या तिन्ही गोष्टी आपण त्यांना एकदम शिकवू शकतोय. अक्षर लिहायला, अक्षरांमधला फरक, कोणत्या अक्षर वरती काढायचे आहेत, कोणत्या अक्षर लहान काढायचे आहेत किंवा खाली काढायचे आहेत, आणि त्याचा आवाज काय होतोय. म्हणजे आपण लिहिता लिहिता त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ शकतो. हे जे असं लिहिलं एबीसीडी, हे पूर्ण एक पान भर लिहायला लावायचंय त्याला. पण कसं लिहायला लावायचंय? म्हणत म्हणत लिहायला लावायचं. आणि असं नाही करायचं की ए खाली लिही, बी 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 असं लिही. पूर्ण इथं सुरुवात केली की इथंच थांबायचं. फार फार तर काही दिवस त्याचा हात पकडून व्यवस्थित पण त्याच्याकडून करून घ्या. ठीक आहे. हे जे शब्द दिलेत त्यातले पहिले आवाज तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. शोधून लिहायचे आहेत मुलांनी. आधी लिहून दिलेले आहेत आपल्याला, नसतील तर लिहून घ्या. त्याचा चार्ट बनवा, तक्ता बनवा, घरात लावा. हे काय आपलं लगेच शिकून झालेलं नाहीये. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. एकाच स्वराचे वेगवेगळे आवाज, एकाच अक्षराचे वेगवेगळे आवाज, 2 व्यंजनांचे एकत्रितपणे आवाज, असं बरंच काही काही शिकून घ्यायचं आहे. आजचा आपला 5वा दिवस आहे. जे काही नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी सुरुवातीपासून पहा. मी सागर सर इथे थांबतो. तुमच्या सर्वांची रजा घेतो. उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस इव्हनिंग. गुड नाईट.